बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद पूर्ण राज्याला माहीत आहेत. राणा दाम्पत्य असेल नाहीतर बच्चू कडू असतील, हे तिघही आक्रमक आहेत. गेले काही वर्ष यांच्यातील वाद पूर्ण राज्य पाहतोय. पण यंदाच्या लोकसभेतून हा वाद वरच्या टोकाला गेला आणि यांच्यात कायमचं वैर आलं. लोकसभा निवडणुकीत बच्चू भाऊंनी महायुतीत एकत्र असून देखील नवनीत राणा यांच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार दिला. त्यातून नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यामुळे खवळलेल्या राणा दाम्पत्यांनी यंदाच्या विधानसभेला बच्चू भाऊंची गेम वाजवायचीच असं ठरवलंय. पण राणा दाम्पत्य बच्चू भाऊंना दणका देऊ शकतील का? नक्की बच्चू भाऊंच्या अचलपूर मतदारसंघाचं गणित काय असेल, यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय चाणक्य नीती. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो आणि या मतदारसंघात बच्चू कडूंची राजकीय ताकद उल्लेखनीय आहे. बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आणि सामाजिक न्यायासाठी लढा देण्याच्या भूमिकेमुळे त्यांनी जनतेत, विशेषतः शेतकरी, गरीब वर्ग आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये मोठा जनाधार मिळवलाय. बच्चू कडूंच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवलाय. ते सामाजिक कार्यकर्ते आणि नेते म्हणून ओळखले जातात. विशेषतः शिक्षण, शेतकरी समस्या, बेरोजगारी आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांवर ते सक्रिय आहेत. त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्वामुळे या मतदारसंघात त्यांची स्वतःची अशी ताकद आहे. याच बळावर त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष उभे राहत 4 वेळा विजय मिळवलाय. असं असून देखील अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात प्रचंड वाद आहेत. हा वाद फक्त राजकीय पातळीवरच राहिला नाहीये, हा वाद वैयक्तिक पातळीवर देखील गेलाय. त्यातूनच आताच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी बच्चू कडूंनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि आता नवनीत राणांना निवडणुकीत 100% पाडू असं म्हणत दंड थोपटले. महायुतीची भूमिका नाकारून त्यांनी केवळ राणांना विरोध म्हणून उमेदवार दिला. या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला, पण नवनीत राणांनाही झटका बसला आणि त्यांचा पराभव झाला. मग राणा दाम्पत्यही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बच्चू भाऊंचा हिशोब करायचा म्हणत त्यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय. लोकसभेला आपला पराभव झाला, आता तसाच पराभव बच्चू कडूंचा अचलपूर मतदारसंघात करायचा असा मानस नवनीत राणांचा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीमध्ये बच्चू कडूं विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. आता विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलाय. सुपारी बहादरांनी अचलपूर मतदारसंघ 20 वर्ष मागं नेल्याचं म्हणत नवनीत राणांनी बच्चू कडूंवर टीका केली. अचलपूर शहर आता खूप कडू झालंय. माझ्या पराभवामुळे जिल्हा 10 वर्ष मागे पडलाय. या अचलपूरमध्ये गेल्या 20 वर्षात एकही नवा उद्योग आला नाही. इथले प्रतिनिधी मंत्री होते तेव्हा सुद्धा MIDCत एक कंपनी आणता आली नाही. इथे युवकांना नोकरी नाहीये. आता तुम्ही या सगळ्यांचा हिशोब करायचा आहे. आता माफी नाही असं म्हणत नवनीत राणांनी बच्चू भाऊंविरोधात मोर्चा खोललाय. आता नवनीत राणांनी बच्चू कडूंविरोधात मोर्चा खोलला असला तरी त्यांचा पराभव शक्य आहे का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. 2004 पासून बच्चू कडू या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. सलग 4 वेळा अपक्ष उभे राहत त्यांनी या मतदारसंघात स्वतःची अशी ताकद आहे असं सिद्ध केलंय. मतदारसंघात बच्चू कडूंची दहशत असली तरी त्यांचा आक्रमक चेहरा आणि सर्वसामान्यांसाठी सरकारमध्ये राहून सरकारलाच धारेवर धरण्याची त्यांची भूमिका मतदारांमध्ये लोकप्रिय आहे. शिवाय त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल याबाबत अजून काही उघड नसलं तरी गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या बबलू देशमुखांनी बच्चू कडूंना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळते का हे पाहावं लागणार आहे. पण आता या सगळ्यातून राणा दाम्पत्य बच्चू कडूंचा पराभव करू शकतील का, यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चाणक्य नीतीच्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.